फक्त 8 किलोमीटरचं छोटंसं बेट, पण ते बंद झालं तर इराणची अर्थव्यवस्था एका रात्रीत थांबू शकते. ट्रम्पने इराणच्या याच अर्थव्यवस्थेच्या केंद्रावरच आता मोठा घाव घातलाय. खार्ग बेटावर अमेरिकेनं हल्ला करून हे बेट पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. हे बेट नेमकं कुठे आहे आणि त्याचं इतकं महत्त्व काय? का या बेटाला इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखलं जातं? सर्व काही या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. जगातील तेलाच्या राजकारणामध्ये एक छोटंसं बेट इतकं शक्तिशाली असू शकतं का? तर हो, फारसच्या आखातामध्ये वसलेलं एक छोटंसं बेट आहे. नकाशावर पाहिलं तर ते फक्त काही किलोमीटरचं दिसतं, पण जर हे बेट बंद पडलं तर इराणची अर्थव्यवस्था अक्षरशः थांबू शकते. या बेटाचं नाव आहे खार्ग आयलंड. तर सर्वात आधी हे खार्ग आयलंड नेमकं आहे कुठे ते पाहूया. इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतरावर पर्शियन आखातातील एक लहान इराणी बेट आहे. लांबी साधारण 8 किलोमीटर आणि रुंदी फक्त 4 ते 5 किलोमीटर. आकारानं इतकं लहान आहे की नकाशात स्पष्ट दिसत सुद्धा नाही. पण लहान असलं तरीही जागतिक तेल व्यापारामध्ये या बेटाचं प्रचंड महत्त्व आहे. कारण इराणच्या 90% अधिक कच्च्या तेलाची निर्यात याच बेटावरून होते. इराणमधील मोठ्या तेल क्षेत्रांमधून पाईपलाईनद्वारे तेल या बेटावर आणलं जातं. इथे प्रचंड स्टोरेज टँकमध्ये ते साठवलं जातं आणि मग विशाल तेलवाहू जहाजांमध्ये भरून तेल जगभर पाठवलं जातं. दररोज कोट्यावधी बॅरल तेल इथून निर्यात होऊ शकतं. या बेटावर तेल उद्योगासाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. इथे जवळपास 3 कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता असलेले टँक सुद्धा आहेत. अनेक मोठ्या जेटीज आहेत जिथे एकाच वेळी अनेक सुपर टँकर जहाज उभी राहू शकतात. आणि या बेटाच्या खोल समुद्रामध्ये अतिशय मोठी जहाजं सुद्धा सुरक्षितपणे इथे येऊ शकतात. आपण पाहिलं की हे खार्ग आयलंड आता कुठं आहे, कसं आहे आणि का महत्त्वाचं आहे. आता सध्याच्या युद्धामध्ये ते का महत्त्वाचं आहे ते जरा समजून घेऊया. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये देशभरातील अणुसुविधा केंद्र, क्षेपणास्त्र तळ आणि लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात आले, पण या खार्ग सारख्या ऊर्जा पायाभूत सुविधांना टाळण्यात आलं होतं. त्यातूनच हे बेट इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि जागतिक तेल बाजारपेठेसाठी किती महत्त्वाचं होतं हे दिसून आलं. आता तज्ज्ञ सांगतात, जर हे बेट उद्ध्वस्त झालं तर इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीच्या क्षमतेला गंभीर नुकसान होऊ शकते. त्याचवेळी जागतिक तेलाच्या किमतीमध्ये देखील तीव्र वाढ होऊ शकते. आखातातील टँकर वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि प्रादेशिक ऊर्जा युद्धात प्रचंड वाढ होऊ शकते. आता इतक्या दिवसानंतर या युद्धामध्ये कुठेच नव्हतं त्या बेटावर ट्रम्प यांनी आता का लक्ष केंद्रित केलं? आता असं आहे की इराणनं ट्रम्पच्या नाकी नऊ आणलेत. इराण काही थांबायला तयार नाहीये. त्यामुळे या बेटावर हल्ला करून ट्रम्प इराणची युद्ध पुढे सुरू ठेवण्याची क्षमता कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बेटावर नियंत्रण ठेवल्याने किंवा ते बंद केल्याने इराणच्या तेल उत्पन्नात मोठी घट होईल आणि त्यामुळे सरकारची मुख्य आर्थिक जीवन रेखाच कोलमडेल. त्यामुळे युद्ध आटोपतं घेण्यासाठी इराणवर आर्थिक दबाव वाढू शकतो. ही ट्रम्पची स्ट्रॅटेजी आहे. मग ट्रम्पने आतापर्यंत या बेटावर का हल्ला केला नाही? जर युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या सुप्रीम लीडर खामेनीला अमेरिका मारू शकते, तर या बेटावर हल्ला करणं कोणती मोठी गोष्ट नव्हती. तर या बेटावर जर हल्ला केला तर बेटाच्या निर्यात पायाभूत सुविधा नष्ट झाल्या तर जागतिक ऊर्जा बाजारपेठ अस्थिर झालं असतं. तेलाच्या किमती झपाट्यानं वाढल्या असत्या आणि जर पुढे राजवट बदलली तर युद्धानंतरची पुनर्बांधणी ही फार गुंतागुंतीची झाली असती. या जोखमीमुळेच देखील वॉशिंग्टन आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी या खार्गला लक्ष्य करणं टाळलं होतं. मग आता या बेटावर का हल्ला केला जातोय? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? तर बेटावर हल्ला केल्यानं किंवा त्यावर ताबा मिळवल्याने इराणच्या तेल उत्पन्नात घट होईल. युद्धासाठी निधी देण्याची सरकारची क्षमता कमकुवत होऊ शकते आणि युद्धाच्या बजेटमध्ये बॅलन्स देखील बिघडू शकतं. जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठा खड्डा पडू शकतो.
म्हणजे आता जगभरामध्ये तेलाच्या किमती आणखी भडकणार. खार्ग आयलँड फक्त इराणसाठीच महत्त्वाचं नाही. तज्ज्ञांच्या मते जर खार्ग आयलँडवरील तेल निर्यात थांबली तर इराणला दर महिन्याला अब्जावधी डॉलरचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच इराणसाठी हे बेट फक्त एक बंदर नाही, तर हे आहे त्यांच्या तेल अर्थव्यवस्थेचं धडधडतं हृदय. आता इराण याचा बदला घेईल का? तुम्हाला काय वाटतं? आणि आता जगभरामध्ये तेलाच्या भडकलेल्या किमती लवकरच पाहायला मिळतील का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.